ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलेला असतानाच विरार येथील प्रचार सभेत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। सभेत बोलताना ठाकूर यांनी मतांसाठी पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप करत एक मत द्या म्हणून 20,000 रुपयांची ऑफर दिल्याचे फोन आले। पैसे हा कधीच आपला विषय नव्हता, कुणालाही भीक द्यायची नाही असे त्यांनी सांगितले। याच भाषणात ठाकूर यांनी जो आपला आहे तो आपला आहे, लायकी नसताना अनेकांना सगळे दिला, जे गेले ते माझ्यासाठी मेले असं वक्तव्यही त्यांनी केलं। किती बरं पाहिजे, लायकी आहे का तुमची? लायकी नसताना सगळं दिलंय आणि जे गेले ना ते माझ्याकरता मेले, एवढंच लक्षात ठेवा। धन्यवाद। त्यांच्या या विधानाचा रोख नाव न घेता त्यांचे नातेवाईक आणि जे परिवर्तन पॅनलमध्ये गेले त्या हार्दिक राऊत यांच्याकडे होते। हार्दिक राऊत हे वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर अजय पाटील यांचे भाचे असून नात्याने हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबाशी संबंधित मानले जातात। त्यामुळे ठाकूर यांनी सभेत केलेल्या या टीकेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे। बँकेच्या निवडणुकीत मतांसाठी पैसे वाटप होत असल्याच्या आरोपांसोबतच नात्यातील व्यक्तींवरही अप्रत्यक्षपणे टीका केल्यानं सहकार आणि राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण अधिकच तापले आहे। आरामचे पैसे, मग तो पैसा वाटणार आहे, तो पैसा खाणार, एवढं लक्षात ठेवा। माझे कोणही नातेवाईक नाही, जे उमेदवार माझ्या पॅनलवर उभे आहेत ते माझे नातेवाईक, जे मतदार इकडे हजर होते, नगरसेवक होते ते माझे नातेवाईक, सगळेच आहेत ना। काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे, कतोरे साहेब कोणते आमदार आहेत बीजेपीचे, शिंदे साहेब आहेत, ह्याच्यामध्ये पक्षाचा प्रश्नच येत नाही, कम्युनिस्ट आहेत।